विचार करत असेल की एकदम काळोख अंधारामध्ये ब्लॉग कसा स्टार्ट होतोय. सो सांगायचं एवढंच की भरपूर वर्षांपासून एका ठिकाणी जायची इच्छा होती आणि ती ठिकाण मी तुम्हाला एवढीच हिंट देतो की त्या ठिकाणी आपल्या बसचं नाही जाणं, त्या ठिकाणचा फक्त बोलावाच लागतो. सो समजलं असेल तुम्हाला कुठे जातोय. आपण जातोय उज्जैनला महाकालच्या दर्शनाला. आपल्यासोबत 4 मित्र आहे आपले. सो निघतोय आपण आता. व्लॉगही स्टार्ट होतोय. मी या दिवसाची खूप वर्षांपासून वाट बघत होतो ॲक्च्युली. सो या भेटूया पुढे. कारमध्ये गेल्यावर डायरेक्ट भेटू आपल्या मित्रांसोबत. काय आमची गाडी आलेली आहे अण्णा. आता अक्षय येतोय, मग डायरेक्टली जयेश. असे 4-5 जण चाललोय आम्ही. गाईज हा ब्लॉग 2 पार्टमध्ये असणार आहे, कारण की एक दिवस म्हणजे आजचा जो पोहोचला निघालो आम्ही 6:30 वाजले, त्यामध्ये आम्ही फक्त ओंकारेश्वर कव्हर करणार आहे आणि नंतर तिथेच स्टे करून फक्त ओंकारेश्वरने आजूबाजूचं पण करणार. 1-2 मंदिरं सांगितले ते. आणि उद्या सकाळी भस्म आरतीचा ट्राय करणार आहे, कारण की एक जरा सेटिंग लागलेली आहे, ती सक्सेसफुल झाली की मग उद्या सकाळची भस्म आरती देन उज्जैन. काय अण्णा? अण्णा भेटलेले आता. अक्षय येतोय, भेटूया पुढे. काय आमचे 3 मेंबर, अजून 2 मेंबर जॉईन झालेले. आम्ही आता नाश्त्याला थांबलेलो आहे. पोहे एकदम खतरनाक पोहे के दिल में. 4 मेंबरच्या घरी आलेलो आहे गाईज आम्ही आता. रिच्युअल्स. फोड रे, नारळ फोड तू. आता मस्त आमची आता जर्नी स्टार्ट होती. दगड कुठे? एखादा कुठला आहे दगड? काय झालं शेखर, का असतोयस? दगड वीट आणली का तू पण? खरं किती बॅग आणले तू? एकच आहे ना? अरे राहू दे मागच. लाल भोपळ्याची भाजी किंवा लाल भोपळ्याचं जे काही बनतं ते आवडतं, कारण लाल भोपळा खरंच खूप चांगला असतो. खूप कमी चला जर्नी स्टार्ट होते आपली. लेट्स गो वाईज. निघतोय आता आपण. नाश्ता झालं जयेश? बापरे, काय सांगायचं यार, ते काल पेंट बाजू राहिलं शेके. ते काढून टाकलं तो बाजू राहिली. पण आता ते तेच होतं ना मला. पहिला स्टॉप आलेला आहे पेट्रोल. गाडी को पेट्रोल पिलाया जा रहा है. हा, मग आता गुड मॉर्निंग झाली ना, झोपून ये प्लीज. बाय बाय बाय. येस येस. ओंके उठलेले, त्याला म्हण उठला ना म्हणा, झोप म्हणा आता. लाव तू. झोप घेत काही नाही, फक्त गुड मॉर्निंग आणि कट. हा लाव. स्पीकर वर आवाज कमी कर अण्णा. हॅलो, गुड मॉर्निंग. झोप. ओंकार तायडे पाटील. विषय काय जाता. आमचा अजून एक स्टॉप आलेला आहे चहासाठी. चहा घ्यायची जया? येस, चहा घेऊ आता. चहा घेऊ आता मस्त पद्धतशीर आणि डायरेक्ट स्ट्रेट. आम्ही आता सिल्लोडच्या पुढे आहे ना? हा, सिल्लोडच्या पुढे आपण आता. सिल्लोड के आगे. काय झालं शेखर? अरे, इथे पाठ दुखते. वाट दुखती त्याची. अजून तर खूप मोठा प्रवास बाकी आहे. आता शिकता सुरुवात झाली. अक्षय, आमचा अक्षय, ते म्हणलं तुम्हाला एक मेंबर यायचा बाकी पुण्याहून. अक्षय रात्री ऑफिस केलं, रात्री निघाला, 3 वाजता पोहोचला. कष्ट. आणि ओंकार तायडे पाटील काहीच नाही त्याला घेणं देणं. रिझन देतोय तो फक्त की मला ऑफिस आहे आणि हे आणि ते. असे पाहिजे मित्र. ओंकार घरी बसलाय. स्कीम द्यायचा डेडिकेशन. डेडिकेशन. शेखर पाटील. शेखर लास्ट मोमेंटला आलेला आहे. अरे, मी तर आता प्रेम मध्येच नव्हता, पण मला शेखर त्याला म्हणतोय अचानकपणे बाहेर असेल, मी येणार नाही कसं शक्य. अरे बाप. आणि आमचं मेन मालक आमची विवेक. अण्णा
अन्नाला दाखवायला पहिलेच. काय आम्ही सीएनजी भरायला थांबलेलो आहे, पण सीएनजी आता 9 वाजता सुरू होईल. एक एक असा वेळ वाया जातोय, बट चालायचंच. लाईन एवढी. कधी येतो नंबर काय माहिती. 9 वाजता त्यांचा काहीतरी प्रेशर सुरू होतं म्हणे. गाडी काय 2 नंबरच आहे, 2 नंतरच गाडी ती आपली गाडी. भेटूया. ए जयेश, काय किती वेळ आहे? किती वेळ आहे? थोडा वेळ अजून 5-7 मिनिटामध्ये होऊन जाईल आपला विषय. पुढे टाइम म्हटले नाही तर. म्हणजे आता 5 मिनिटात आता सेकंड नंबर आहे, होऊन जाईल लगेच आपला विषय. यांचं झालंय का? हा झालंय, फक्त एक 10 मिनिटाचा विषय. ते भाऊचं झालंय वाटतं. ते भाऊचं झालेलं आहे गाईस. ते आहे नंतर आपली गाडी. लेट्स गो. काय वाटतं भाई, नुसती भूक लागते तुला? वडापाव, भाऊचे वडापाव. लास्ट टाइम 1 नंबर वडापाव दिला होता भैया. भाऊचे वडापाव, भाऊचे वडापाव. भाऊ भजे काढू लागले, गरम गरम भजे मूग डाळीचे. आले झाले लगेच. येस, एक प्लेट भजे घे ना मग. 1 प्लेट भजी पण घ्या भैया. घे बरं भाऊ, मस्त मिरच्या टाकून दे, मस्त झणझणीत. घे पार्सल. काय झालं भाई? घे रे. पैसे किती झाले भाऊ? 75. कुठे QR आपला? QR तर लेच तुम्ही डायरेक्ट टॉपला. काय म्हणतो त्यांना म्हण लाईक सबस्क्राईब करा ना. सबस्क्राईब करा. हा, चल रे लवकर चल. मनगाव, मनदेश, कांदेश. जय कांदेश. कांदेश मध्ये एंट्री मारलेली आहे गाईज, तुम्ही बघू शकता. हे असे खराब रस्ते गाईज. मॅटर झालं, काहीतरी ऍक्सिडेंट झाले दिसतोय गाईज. अरे पाऊस पडलेला आहे भाई. माणूस चांगलाच पडलेला आहे, आणि इकडं पण काहीतरी क्राऊड आहे. धरलेलं आहे कोणाला तरी, पकडले भाई. जे ते चांगलं राहिलं. जय महाकाल. जय महाकाल. कोणाला काही लागलेलं नसावं, कोणाला काही लागलेलं जय नसावं. महाकाल. जय महाकाल. कुठे आहे रे? राईटला आहे ना? हे रणगाडा दाखव आपल्या जामनेर. जामनेरचा रणगाडा काय. जे जामनेरकडचे, जामनेरचे कोण आहे ते तन्मय वगैरे ते असतील. 25 तरी पाहिजे. पैसे पूर्ण पाहिजे भाई. 4-25 हजार रुपये मोकळे पाहिजे. तो नाही धरायचा आहे. तो कुठे धरतोय? त्याला थोडी देणार आहे म्हणजे 6.5 असं तो. आम्ही हे म्हणतो की आम्ही तिला त्याला 6.5 देऊन टाकू. त्याच्या पण 4 जणांचे. राजस्थान जायचं मागे 3 पासून आपल्याकडे. कर्नाटक फिरून आलो राव. 7 जण. कर्नाटक हे 700 आहे कर्नाटक. हे किती आहे? 700 झाला का तू? तू कर्नाटक 700 फक्त. टाकतो किती आहे? अरे गोकर्ण गोव्याच्या खाली आहे, त्याच्यामुळे जास्त लंब नाही जात. तू गोकर्णला गेलता का? 700 आपण उज्जैन चाललोय. 700 नाही हे बावळ्या, 500, 550-600. 500 उज्जैन बघ तू. फिरत चाललोय 750. मजा आहे, मजा आहे. बॉईज सोबत जिंदगी, बॉईज सोबत. बोधवडला आलोय आपण. बोधवडशी अमर हॉटेल आहे, त्याचा कलाकंद घ्यायला थांबलेलो आहे आम्ही. यांना जलेबी पण. जलेबी आणि कलाकंद हे बघा. गर्दी दाखव. गर्दी काम 25 गर्दी आहे डायरेक्ट. टोकन घ्यायला. कलाकंद इथे खायचंय का पार्सल आहे? गाडीमध्ये यूज अँड थ्रो. हा. 100 ग्रॅम करू. 100 ग्रॅम 100 रुपयाचा. 100 ग्रॅम. फुल ऑथेंटिक हॉटेल आहे काही. एकदम खूप जुनं आहे, तर सिटिंग वगैरे एकदम अशी जुनी आहे. एसी एकदम ओल्ड स्कूल आहे, फुल ओल्ड स्कूल वाईब आहे. हॉटेलवर किती वर्ष जुनी आहे हॉटेल? 1996 पासून. 1996 पासून. आता इथं कसं आहे, आता माझे वडील आम्ही गेलतीच होतो ना, तर आमचे वडील तेव्हापासून 90च्या टाइमपासून येतात ना, 99च्या टाइमला. ही हॉटेल पहिले समोर होती, मग ते मिलन मध्ये होती, मग एसटी कॅन्टीन मध्ये गेली, मग इथे आली. इथे मी 2006 ला मी बसलो, म्हणजे मला वाटतं इथे 2003 2ला झाली त्याला.
आपलं त्याचं कलाकंद जिलेबी एकदम जबरदस्त आधीपासून. कसा आहे कलाकंद अण्णा, कसा आहे अक्षय? कसा आहे कलाकंद? छान आहे. लेजेंडरी कलाकंद. लेजेंडरी खानदेश आहे ना, म्हणून तुझा जीव चाललाय, जास्त अटकलाय. नाही, जे चांगलं आहे ते चांगलं आहे. ज्योतिर्लिंग ते पूर्ण आहे ना गाईज आम्हाला एक कॉन्टेंट क्रिएटर भेटलेला आहे जो 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धामची यात्रा करतोय. पूर्ण ते पण आहे ना हे पूर्ण ते पण दंडवत घालत आम्ही आता रिटर्न त्याच्याकडे चाललेलो आहे. तो बघा ते मला दिसतो, तुम्हाला दाखवतो. वा भक्ती यार, खतरनाक. येस येस येस. थांबता वाटला इथं थांबव. महाराजांचा सॉरी महादेवाचा भक्त आपण त्याला भेटायला चाललेलं आहे आता त्याला विचारतो कुठून काय काय नाही. ओम नमः शिवाय. कहाँ से आ रहे हो? सोमनाथ से. अभी आगे कहाँ जाने वाले हैं? रामेश्वरम जो जा रहा हूँ. अभी रामेश्वरम यहाँ से दंडवती पूरा 2 साल हो गए. और आपकी यात्रा कितने दिन की चलने वाली है इसमें? अभी और कितने दिन चल सकते? लगभग 12 वर्ष की यात्रा. 12 वर्ष की यात्रा. कुछ मन्नत वगैरह है कि ऐसा कुछ है? कोई मन्नत नहीं. बस ऐसे बाबा की भक्ति. अभी हम भी बाबा के पास ही जा रहे हैं. उज्जैन महाकाल. अच्छा लगा मिलके. ओम नमः शिवाय. गाईज 12 वर्ष त्याची यात्रा चालणार आहे. म्हणजे डेडिकेशन किती खतरनाक आहे. कुठल्याही देवाच्या भक्तीपायी खतरनाक. एवढं डेडिकेशन पाहिजे फक्त जीवनामध्ये. 12 वर्ष म्हणजे किती झाले ते. आता तो चाललाय रामेश्वरमला चाललाय ना. रामेश्वरमला चाललाय का? नाही आता इकडे जाईल रे तो पहिले घृष्णेश्वरला. अरे पण तू रामेश्वरम बोलला ना. आता पहिले घृष्णेश्वर करण मग काय माहिती, पण तो बोलला रामेश्वर. असं वाटलं भेटून. नाही पण आपलं 12 आहे ना त्याच्यामुळे लास्ट करायला हा आता आपला शेवटचा नंबर लागतो ना. मस्त वाटलं भेटून. संत भूमी आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या भूमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. पवित्र भूमी आहे गाईज ही. फार जय सांगतोय आणि आहेच, कारण की ह्या भूमीला संतांचा पाय लागलेला आहे. आदिशक्ती संत मुक्ताई चौक. सरळ चाललो होतो ना आम्ही, साईडने चालायचं ना. 10 ऑन दिले तेव्हा साईड आहे तिथं मुक्ताईनगरला थांबलो होतो. तिथं महाराजांचा खूप मोठा पुतळा दिसलाय. मस्त वाटतंय बघून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त दिसतोय पुतळा. हे आमचे लस्सी आणायला गेलेला आमचा प्लेअर तिकडं. लस्सी भांडी भेटती म्हणे इथली. महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज बाप. गाईज जळगावचे फेमस ओके जळगावचे फेमस आपले असे केळीचे चिप्स ओजी एकदम ओजी ये देख सकते हो. एकदम केळी के चिप्स. उधर छिलके निकाले जा रहे इधर है. काय भाव आहे मावशी? एक पावशेर द्या बरं. तिखट नाही का? तिकट टाकतं का ते? मसाला टाकतील ना आता. पावशेर द्या. म्हणजे तिखट पावशेर द्या आणि ते पावशेर द्या. भारी टेस्ट काय. ऑर्गेनिक 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 एकदम ऑर्गेनिक. कन्स्ट्रक्शन सुरू ते टेस्ट गाव आहे. हा संभाजी महाराजांच्या काळातला पूल. पंढरपूर तोडलं होतं. पंढरपूरचं हा मग पंढरपूर देऊळ तोडलं होतं आणि त्याचा राग म्हणून हे ते केलं होतं का. शिवाजी महाराज वारले तेव्हा आहे ना, ते औरंगजेबाला वाटलं हे केलं होतं तरी पंढरपूर तोडलं. हा त्याचा पूर्ण पैसा त्यांनी इकडे दिला होता. पोटे टाकू जुने ते किमतीचे. गाईज हा पूल आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातला. कारण की बुऱ्हाणपूरचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं एक अनोखं नातं आहे. कारण की इथे वसाहत होती. ती वसाहत महाराजांनी लुटली होती. ते तिथे सुद्धा आपल्याला थोडेफार इतिहासाचे अवशेष दिसत आहे.
आणि ह्या बुरानपूरचा उल्लेख तुम्ही छावा मूवीमध्ये तर बघितलाच असेल, पण इथं जरा फायनान्शियल कॅपिटल वगैरे होते त्या काळात, आणि त्याचा रेफरन्स घेऊन औरंगजेब हा दख्खनकडे यायचा प्रयत्न करायचा. दख्खनमध्ये येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी बॉर्डर्स ही निवडली होती बुरहानपूर, पण मग महाराजांनी तीच खतम केली. त्याच्यामुळे त्याला जास्त दख्खनमध्ये येता नाही आलं, आणि त्याला येण्याचा मार्ग हा जालना साईडचा होता, म्हणजे आमच्या संभाजीनगरच्या साईडचा. त्या मार्गानेच जायचे ते, संभाजीनगरवरून नव्हते जात, कारण की तिथे ऑलरेडी औरंगजेब हळूहळू येत होता. त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरचं नाव औरंगाबादवरून संभाजीनगर पाडलेलं आहे, कारण की महाराजांनी याच मार्गे गेले होते आणि लुटलं होतं बुरहानपूर. आणि त्यानंतर मग हळूहळू अजूनच औरंगजेबाच्या जरा गोष्टी कमी केल्या होत्या, दख्खनकडे येण्यासाठी ते चान्सेस कमी केले होते. वापस गाडी माग शनिवार काय गाईज आमचा पहिला स्टॉप म्हणजे उज्जैनच्या आधी ओंकारेश्वरला पोहोचलेलो आहे. नाश्ता वगैरे तुम्ही ज्या आधीच्या क्लिपमध्ये बघितला असेल, ती जरा आमची इंटरनल सेटिंग आहे, ती जरा उद्याचं आहे ते प्रोजेक्ट. सो ते सोबत होते आमच्यासोबत, आम्ही चहा वगैरे घेतलं, ते काही शूट नाही करता आलं प्रोटोकॉल्समुळे. बट या उद्या आहे जरा उज्जैनचं दर्शन महाकालचं. हा जे कसा होता विषय? जबरदस्त मध्ये सेटिंग आहे भाई, सेटिंग बोलते भाई, सेटिंग आहे. आता नाश्ता करूया, जेवण करूया सॉरी, आणि भेटूया पुढे. आणि हा ब्लॉग मी थोड्या वेळातच एंड करणार आहे, कारण मला ओंकारेश्वरचा प्रॉपर ब्लॉग करायचा आहे, तुम्हाला ओंकारेश्वरचं प्रॉपर दाखवायचं आहे. सो या थोड्या वेळात मी हा ब्लॉग ऑफ करेल, तर त्यानंतर जे काय ओंकारेश्वरच्या गोष्टी करणार आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटायला भेटेल. याचे 3 पार्ट आहेत. मी मॉर्निंगला बोललो 2 पार्ट, बट नाही 3 पार्ट आहे. ट्रॅव्हलिंग, ओंकारेश्वर आणि उज्जैन महाकाल. ओके, लेट्स गो. भेटूया जेवण झाल्यानंतर. सो गाईज जेवण झालेलं आहे, आता थोडं जाऊन आराम करायचा, त्यानंतर चेंज करून मग ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे. सो ते आता तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण बघा. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पीस आउट.